नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज वेगळ्या पद्धतीने वडापावाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। आपल्याला अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत, पूर्णपणे शिजून घ्यायचे आहेत। शिजल्याच्या नंतर अशा पद्धतीने त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहेत। सर्व बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत। आपल्याला आता हे मॅश करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने छान असे बारीक करून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅसवरती याला फोडणी द्यायची नाही, आपल्याला खालीच त्याच्यामध्ये तिखट ते मिक्स करून घ्यायचं आहे। इथं कढईमध्ये 1.5 उबळ तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। ही आता आपल्या तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया। हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने वडापाव जर बनवले ना, खूप टेस्टी लागतात खायला आणि कमी वेळेमध्ये तयार होतात। छान असा आता परतलेला आहे। आता हे अशा पद्धतीने बटाट्यावरती टाकून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व बटाटे ते आपलं गरम आहे, तर अगोदर आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आपण हिरवी मिरचीची पेस्ट बनवली त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, तर थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता परत एकदा छान मिक्स करून घेऊया। वडापाव बनवण्यासाठी छान असं बटाट्याचं आपलं सारण तयार झालेलं आहे, पाहू शकता। आपलं बटाट्याचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया। असं खोलगट घ्यायचं। मी इथं घेतलेलं आहे पातेलं आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। पहा, आपल्याला कमी जास्त पण लागू शकतं, पण मी इथं 1 वाटी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण परत चवीपुरतं मीठ घालून घेऊया। थोडीशी चिमूटभर हळद घालायची, जास्त घालायची नाही, थोडीच घालायची। आता याच्यामध्ये आपल्याला एकदमच पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालून छान असं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये अजिबात गिठुळ्या ठेवायच्या नाहीत। गिठुळ्या जर राहिल्या तर आपले वडापाव इथं व्यवस्थित तयार होणार नाहीत। जेवढा आपण जास्त वेळ याला मिक्स करू ना, तेवढं छान पीठ तयार होतं याचं। इथं आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, इथं मिडियमच ठेवायचं आहे। मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अशा पद्धतीने बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। जास्त पातळ बी करायचं नाही, नाहीतर इथं वडापाव व्यवस्थित तयार होणार नाहीत, घट्टच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मी एवढ्या याच्यामध्ये घट्ट ठेवलेलं आहे। असा चमचा हे करून आहे ना, त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडं राहिलं ना, म्हणायचं आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं छान भिजवून घेऊया। आता आपण
थंड झालेला आहे. आता आपण वडापाव बनवून घेऊया. आपले लहान मोठे आपल्या आकाराचे आपल्याला जसे हवे त्या पद्धतीने आपण बनवून घेऊ शकतो. पहा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे बनवून घ्यायचे आहेत. मस्त असं आपल्या इथं पीठसुद्धा भिजलेलं आहे. इथं मी वडापाव बनवूस तर तेल गरम करायला ठेवलं होतं. आपलं तेल इथं गरम झालंय का आपण चेक करूया. थोडंसं पीठ सोडून पाहूया. छान असं तेल आपलं इथं गरम झालेलं आहे. आता आपण वडापाव सोडून घेऊया. मस्त असे वडापाव आपले तळलेले आहेत. काढून घेऊया आपण. मस्त असे आपले इथं वडापाव तयार झालेले आहेत. एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार झालेले आहेत. आपण जर घरी बनवले ना तर पोटभर खाऊ शकतो. आपण गाड्यावरून जर आणले ना पोटभर खाऊ शकत नाही. त्यामुळं कधी पण शक्यतो आहेत ना घरीच वडापाव बनवायचे आणि पोटभर बनवून खायचे. मस्त असे खमंग इथं वडापाव तयार झाले. कशी वाटली माझी इथं वडापावाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.